बुद्धांच्या चळवळीमध्ये जे आम्हाला तीनही अधिकार मिळाले होते, धन संचयन करण्याचा अधिकार होता, शस्त्राचा अधिकार होता आणि शिक्षणाचा अधिकार होता, ते तीनही अधिकार मनुस्मृतीच्या माध्यमातून आमचे बंदी केले होते. आणि महात्मा फुलेंनी जो शिक्षणाचा अधिकार जो आम्हाला मिळाला होता, ती जी पहिली पिढी होती ज्याच्यामुळे आम्ही मानसिक आणि शारीरिक गुलाम झालो होतो, ती पहिली पिढी जर कोणी तोडली असेल तर ती महात्मा फुलेंनी होय. दुसरी पिढी तोडण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि आम्हाला धनसंचयनाचा अधिकार म्हणजे नोकरीमध्ये आरक्षण मिळवून दिलं. आणि तिसरी पिढी जी आहे ती बाबासाहेबांनी वोटाच्या माध्यमातून म्हणजे शस्त्राचा जो अधिकार आहे, शस्त्र म्हणजे वोटिंगचा अधिकार, हा आम्हाला मिळवून दिला. आणि या तीनही महापुरुषांचा 108 वर्षाच्या संघर्षाच्या माध्यमातून संविधानाची निर्मिती झाली. जगामध्ये एवढा आवाका कोणाच्याच साम्राज्याचा नव्हता. अफगाणापासून इकडच्या बर्मापर्यंत इतका मोठा आवाका त्यांच्या साम्राज्याचा होता. आणि ते म्हणतात की मी आता हे माझं साम्राज्य लढाईने नाही तर मी हे बुद्धांच्या विचाराने हे माझं साम्राज्य चालवणार, माझं शासन चालवणार. त्यांच्या शासन जेव्हा सुरू झालं त्या शासन व्यवस्थेमध्ये त्यांनी बुद्ध मूल्यांचा अंगीकार केला. स्वतंत्रता, समता, बंधुता, न्याय हे 4 स्वर्णिम मूल्य त्यांनी त्यांच्या शासन व्यवस्थेत अवलंबिले. आणि स्वातंत्र्यता, समता, बंधुता, न्याय हे स्वर्णिम मूल्य अडॉप्ट करणे, स्वीकारणे म्हणजे वैदिक व्यवस्थेला छेद देणे होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर ही एवढी मोठी जबाबदारी कशी आली? तर यापैकी एक जो व्यक्ती होता तो अत्यंत आजारी होता. एक व्यक्ती मरण पावला, ती जागा भरण्यात नाही आली. एक व्यक्ती आजारी होता, ती जागा भरण्यात नाही आली. एक व्यक्ती अमेरिकेला जाऊन बसले होते, ते सुद्धा आले नाही. त्यानंतर 2 व्यक्ती दिल्लीच्या त्या एरियाच्या खूप दूर राहत असल्या कारणाने ते वारंवार येऊ शकत नव्हते. आणि म्हणूनच सगळ्यात मोठी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावर पडली. आपला देश लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणून उभारला, लार्जेस्ट. मग आमची विचार करण्याची शक्ती संकुचित करण्याचा हा एक प्रयत्न सारखा दिसून येतो की लोकशाहीची व्याख्या म्हणजे आम्ही विचार करतो लोकशाही म्हणजे काय, की आपण मत द्यायला चाललो आहोत म्हणजे या देशामध्ये लोकशाही आहे. पण ते म्हणजे लोकशाही नाही आहे. बाबासाहेब लोकशाहीला एक जीवन जगण्याची पद्धती म्हणतात. आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही. गणराज्य घडविण्याचा वनाच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, धर्माची संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. हाथी जैसा विशाल भारत जात पात में बंटवाया, भाई भाई को आपस में ही एक दूसरे से पिटवाया, तिलक तराजू और तलवार ने
वर्षाच्या संघर्षात साप्ताहिक बैठकीपासून सुरू होऊन या मोठ्या कार्यक्रमापर्यंत यांनी मजल मारलेली आहे. इतकंच नव्हे, विदर्भातच नाही तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात त्यांचा संपर्क झालेला आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कहीं हम भूल न जाए या विषयाचा बॅनर घेऊन परत ही चळवळ सुरू झालेली आहे. त्याचसोबत तो दिल्लीपर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कॅडर कॅम्प, रेसिडेन्शियल कॅम्प, मोठ्यांचे आणि लहान मुलांचे, त्याच प्रकारे या माध्यमातून विद्यार्थी परिषद, महिला परिषद या सुद्धा झाल्या. त्याचबरोबर जे आज तुम्ही इथे ज्या बालकांना तुम्ही कहीं हम भूल न जाए याचं गीत सादर करताना पाहिलं, त्यांनी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे माऱ्याच्या जागा काबीज करा तो संकल्प घेऊन ते उतरल्या. म्हणजे माऱ्याच्या जागेत काबीज करणारे आमचे बरेच लोक आहेत, पण ते चळवळीच्या फोल्ड मधले नाही, त्यांना चळवळीचा गंध नाही. म्हणून माऱ्याच्या जागा काबीज करत असताना त्या चळवळीच्या गंधातून जावे, त्यांनी त्यांचा संघर्ष समजून घ्यावा आणि त्यांची जबाबदारी जाणून. हे कार्यक्रम सुद्धा कहीं हम भूल न जाएच्या माध्यमातून राबवण्यात आले. एवढं सगळं का असा प्रश्न या बहुजन परिषदेला आपल्याला पडलेला नसेल. कधी कोणाच्या डोक्यात आलं की एवढं काय करतो. आज अमृत महोत्सवी वर्ष, भारत देशात जल्लोष असायला पाहिजे होता, पण आम्हाला कुठेच दिसत नाही. समाजाच्या माध्यमातून आम्हाला या कार्यक्रमाची गरज पडते. एखाद्या देशाच्या गणतंत्र दिवसाच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम हा कसा असायला पाहिजे याचा विचार आपण जरा करून पहा. पण आम्हाला असं काही दिसत नाही. आम्ही या देशाचं चित्रण पाहतो आहे तर काही वेगळ्याच आयोजनामध्ये इथली शासक मंडळी गुंतलेली आहे. महिन्याभरात तिथे शहरच्या शहर बसवल्या जातात. पण या विधानातून हा देश इथपर्यंत पोहोचला. त्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा कुठेही जल्लोष इथे केला जात नाही. मग मला सहज प्रश्न पडतो की असं काय होतं, मग आम्हाला याची गरज का पडते. मग मी असा विचार करता करता माझ्या डोक्यात एक 70च्या दशकात कांशीरामजींनी लावलेला नारा लक्षात आला. तो कुठला? बाबा तेरी सोच पर पहरा देंगे ठोक कर. बाबा तेरी सोच पर पहरा देंगे ठोक कर. मग मी या नाऱ्यातच या अशा कार्यक्रमाच्या आयोजनाचा प्रसंग शोधत होतो. मग माझ्या डोक्यात सुद्धा आला की कहीं हम भूल न जाएचा हा जो संघर्ष आहे तो संघर्ष सतत तेव्हाच का राहतो. कारण हा कहीं हम भूल न जाए हा विषय सुद्धा मान्यवर कांशीराम साहेबांनी दिला. बहुजन महापुरुषांची चळवळ ही संपूर्ण भारतभर गेली. मग म्हणून मी या कहीं हम भूल न जाए प्रोग्रामच्या माध्यमातून या निष्कर्षावर पोहोचलो की 6 बाप के इरादों को, मान्यवर कांशीराम साहेबांनी जो नारा दिला होता कि बाबा तेरी सोच पर पहरा देंगे ठोक कर, तर मी या निष्कर्षाला पोहोचलो. 6 बाप के इरादों को फिर से हम दोहराएंगे.
साहब आपके इरादों को फिर से हम दोहराएंगे, बाबा की सोच को हर घर पहुंचाएंगे। आज चालता फिरता संविधान मेळा याचे समारोपीय कार्यक्रम म्हणून ही बहुजन परिषद संपन्न होत आहे। यासाठी कहीं हम भूल न जाए या अभियानाच्या टीमने अविरत परिश्रम घेतलेले आहेत। भारतीय संविधान व गणराज्याचे 75 वर्ष पूर्ण या निमित्ताने आयोजित 2 महिन्याचा संविधान मेला ऑन व्हील्स, ज्यात संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 4291 किलोमीटर भ्रमण केले गेले आणि एकूण 356 सभा, ज्यात 347 नुक्कड सभा व 9 सभा घेतल्या गेल्या। त्याचाच परिपाक आहे की आज आपली ही भव्य बहुजन परिषद संपन्न होत आहे। आपण याआधी सुद्धा बहुजन परिषदा, महिला परिषदा, विद्यार्थी परिषदा आणि असंख्य कॅडर कॅम्प फार भव्य स्तरावर यशस्वी केलेले आहेत। त्याच्या मागे जे होमवर्क होतं ते होमवर्क ऑनलाईन गुगल मीटिंगच्या छोट्याशा माध्यमातूनच झालेलं होतं। मान्यवर कांशीरामजी साहेब म्हणतात की छोटे संसाधनों का बड़े पैमानों पर इस्तेमाल करके हम हमारा मिशन सफल बना सकते हैं। आपण कांशीरामजी साहेबांच्या निर्देशावरच मानवतावादी आंदोलन यशस्वीरित्या पुढे नेत आहोत। आजच्या अनुषंगाने आम्ही म्हणजे कवी हम भूल न जायच्या या टीमने चालता फिरता संविधान मेळावा, भारताचे संविधान 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आणि गणराज्याचे 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही का आयोजित करावा लागला, याची गरज का पडली, हे अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण 75 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आमच्या बहुजनांची परिस्थिती म्हणजे SC ST OBC यांची परिस्थिती ॲज इट इज आहे आणि आम्हाला संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार मिळाले होते त्या अधिकारांचं खच्चीकरण मोठ्या प्रमाणात मागील काही वर्षापासून होत आहे, हेही आम्हाला विसरून चालणार नाही। 25 नोव्हेंबर 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक इशारा दिला होता त्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये की आम्ही एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत। आमच्याकडे राजकीय समानता असेल पण सामाजिक आणि आर्थिक असमानता असेल। जेवढ्या लवकर ही विषमता आम्ही दूर करणार नाही तेवढ्या लवकर ज्या विषमतेचे जे परिणाम आहेत म्हणजे ज्यांना वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू ज्यांना मिळालेली आहे, या माध्यमातून आम्ही ही आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर करणार नाही। ज्यांचे दुष्परिणाम ज्या लोकांना भोगावे लागणार आहेत ती ही जी राजकीय समानता आहे ही जास्त वेळ टिकू देणार नाही आणि ते जी राजकीय समानता मिळालेली आहे ती उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही आज आम्ही पाहतोय की धर्माचं संविधानाचं राज्य सोडून राजकीय लोक असो की मग कोणतेही फोरमचे लोक असो मोठ्या प्रमाणात धर्माचं राज्य आणण्याच्या हेतूने मोठा प्रयत्न करतायत। मग पैसा, मीडिया आणि माफिया या तिन्हींच्या माध्यमातून हे धर्माचं राज्य कसं आणता येईल आणि ही जी 2.5 वर्ष अगोदरची जी परिस्थिती आहे ही कशी कायम ठेवता येईल हे प्रयत्न करतायत। बाबासाहेबांनी त्याच संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात म्हटलं होतं की संविधान कितीही चांगले असो परंतु संविधानाला चालणारे लोक जर वाईट असतील तर मग हे संविधान कुचकामी ठरेल। आणि आज आपण पाहतोय की संविधानाला चालणारे लोक विषमतावादी लोक आहेत, मनुवादी लोक आहेत आणि ते संविधान पूर्ण इम्प्लिमेंट होऊ देणार नाहीत। संविधान सभेमध्ये जाण्याचा जो संघर्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अत्यंत भयावह संघर्ष आहे। जोगेंद्रनाथ मंडलनी या संघर्षामध्ये आपले तन मन धन तीनही झोकून दिले आणि बाबासाहेबांनी जेव्हा दिल्लीमध्ये सभा आयोजित केली, एक मीटिंग बोलावली होती की मला संविधान सभेमध्ये कोण पाठवणार, त्यावेळी जोगेंद्रनाथ मंडलनी आपले 2 प्रतिनिधी पाठवले होते। त्या प्रतिनिधींनी म्हटलं होतं की आम्हाला जोगेंद्रनाथ मंडल यांनी पाठवलेले आहे, आम्ही तुम्हाला संविधान सभेवर पाठवण्यात राजी आहोत। बाबासाहेबांनी होकार धरला आणि संविधान सभेमध्ये एवढ्या विषमतावादी परिस्थितीमध्ये
नमशूद्र लोकांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रेशरच्या माध्यमातून बाबासाहेब सर्वात जास्त मतांनी संविधान सभेवर निवडून गेले. त्यामध्ये बुद्धासिंगचा वाटा असो की नमशूद्राच्या लोकांचा वाटा असो, हे आम्हाला विसरून चालता येणार नाही. आणि बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती करण्याचा ध्येय रचला. परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं की आम्ही बाबासाहेबांनी संविधान सभेचे दारच काय खिडक्या सुद्धा बंद करू, आणि त्यांनी ते केलं. पश्चिम बंगालची भारताची फाळणी केली आणि जैसलमेर आणि खुलना हा प्रदेश पाकिस्तानमध्ये टाकला. बाबासाहेब थांबले नाहीत. बाबासाहेबांना माहिती होतं की मला जर संविधान सभेत मी गेलो नाही तर माझ्या लोकांचे हक्क आणि अधिकार मी सेफ ठेवू शकणार नाही. म्हणून त्यांनी परत इंग्रजांकडे धाव घेतली आणि इंग्रजांना कन्व्हिन्स केलं की मला कोणताही असो, मला संविधान सभेत जायचंच आहे. आणि आपण पाहतो की बाबासाहेब संविधान सभेत मध्ये गेले. बाबासाहेब ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन बनले. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढ्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी संविधान पूर्ण केले. परंतु मान्यवर कांशीराम साहेब असे म्हणतात की आमचे जे संविधान आहे हा 108 वर्षाचा संघर्ष आहे. फुले शाहू आंबेडकरांचा संघर्ष आहे. फुलेंनी जे बुद्धांनी आम्हाला तीनही म्हणजे बुद्धांच्या चळवळीमध्ये जे आम्हाला तीनही अधिकार मिळाले होते, धन संचयन करण्याचा अधिकार होता, शस्त्राचा अधिकार होता आणि शिक्षणाचा अधिकार होता, ते तीनही अधिकार मनुस्मृतीच्या माध्यमातून आमचे बंदी केले होते. आणि महात्मा फुलेंनी जो शिक्षणाचा अधिकार जो आम्हाला मिळाला होता, ती जी पहिली पिढी होती ज्याच्यामुळे आम्ही मानसिक आणि शारीरिक गुलाम झालो होतो, ती पहिली पिढी जर कोणी तोडली असेल तर ती महात्मा फुलेंनी होय. दुसरी पिढी तोडण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि आम्हाला धनसंचयनाचा अधिकार म्हणजे नोकरीमध्ये आरक्षण मिळवून दिलं. आणि तिसरी पिढी जी आहे ती बाबासाहेबांनी वोटाच्या माध्यमातून म्हणजे शस्त्राचा जो अधिकार आहे, शस्त्र म्हणजे वोटिंगचा अधिकार हा आम्हाला मिळवून दिला. आणि या तीनही महापुरुषांचा 108 वर्षाच्या संघर्षाच्या माध्यमातून संविधानाची निर्मिती झाली. आज या कार्यक्रमामध्ये आपण इच्छुक आहात की भारतीय संविधान जे आहे त्या संविधानामध्ये काय नमूद आहे, हे संविधान कधी गठीत झालं. आता माझ्याकडे जो विषय आहे त्या विषयाअंतर्गत मी थोडी बहुत माहिती तुमच्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करते. आज आपण कार्यक्रमाला जेव्हा सुरुवात केली, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्याला दिसतं की आपण मानवंदना दिली. समता सैनिक दलांनी सल्यूट त्यांना केलेला आहे बाबासाहेबांना. तर आज बाबासाहेबांचं नाव घेऊनच या देशभरामध्ये मोठा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. 75 वर्षाचा पूर्ण झालाय, पण त्याच्यावर आजही देश चालत नाही आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांना आपण मानवंदना दिली त्यांच्यावर जरा 2 लाईन आपण बोलून या माझ्या भाषणाला मी सुरुवात करते. तूने कल में तीर ही से नूर पैदा कर दिया, तूने कल में तीर ही से नूर पैदा कर दिया, तूने कल में तीर ही से नूर पैदा कर दिया और मुर्दों को मसीहा कर दिया. तूने कल में तीर ही से नूर पैदा कर दिया और तेरे ही वजह से ये मुर्दों को तूने मसीहा कर दिया, मसीहा कर दिया. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला दिसते की या कार्यक्रमाची सुरुवात, या देशाच्या संविधानाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. हे संविधान जे आहे आपण जर पाहू तर संविधानामध्ये आपल्याला दिसते की सगळ्यात पहिली जी बैठक झाली होती ती 9 डिसेंबर 1946 ला झाली होती. या बैठकीमध्ये सगळ्यात पहिले सगळं गठीत करण्यात आलं की याच्या पहिलेचा जो इतिहास आहे की बाबासाहेब त्या संविधान सभेमध्ये जेव्हा गेले, त्या संविधान सभेमध्ये जाण्यासाठी बाबासाहेबांना अथक परिश्रम करावे लागले. असंच साधं सोप्पं बाबासाहेबांचं जाणं झालेलं नाहीये. बाबासाहेबांना जाण्यासाठी सुद्धा जोगेंद्रनाथ मंडल हे जे होते यांनी खूप जास्त मेहनत घेतली. अगदी म्हणजे प्राण जायपर्यंतचा तो संघर्ष आहे, तिथपर्यंतचा तो संघर्ष त्यांनी केला आणि त्यामुळे संविधान सभेमध्ये बाबासाहेब तिथे जाऊ शकले. आपल्याला दिसते की या संविधान सभेची बैठक झाल्यानंतर जे शेवटी संविधान बनलं त्यामध्ये 395 अनुच्छेद आणि 8 परिशिष्ट होतं आणि त्यामध्ये त्याच्यानंतर मग चेंजेस करण्यात आले. आपल्याला दिसते की आता 25 पार्ट झालेले आहेत.
पहिले 22 पार्ट होते, त्यानंतर आता जवळपास 468 असे अनुच्छेद त्याच्यामध्ये झाले आहे, कारण काही त्याच्यामध्ये चेंजेस सुद्धा झालेले आहेत, अमेंडमेंट सुद्धा झालेले आहेत, तर ते आर्टिकल त्याच्यामध्ये वाढलेले आहेत. त्यानंतर या मसुदा संविधान समितीमध्ये जेव्हा काही दुरुस्त्या होत्या त्या जवळपास 7635 दुरुस्त्या होत्या आणि संविधान सभेमध्ये त्यापैकी 2473 ज्या दुरुस्त्या आहेत त्या सभागृहात प्रत्यक्ष विचारात घेण्यात आल्या. आता या सभेमध्ये आपल्याला दिसते की एक संविधान सभा जी होती ती 29 ऑगस्ट 1947 रोजी सत्यनारायण सिन्हा यांनी मांडलेल्या ठरावाप्रमाणे 7 सभासदाची तिथे गठीत करण्यात आलं. 7 सभासद होते, त्यापैकी सगळ्यात पहिले जे होते डॉक्टर BR आंबेडकर, दुसरे होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, तिसरे गोपाल स्वामी अय्यंगर, चौथे होते श्री KM मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, DL मित्तल आणि DP खेतान असे हे 7 लोक गठीत करण्यात आले. आता बरेचसे लोक आपल्याला म्हणतात की काय फक्त एकट्या बाबासाहेबांना संविधान लिहिलं का? याच्यात तर 7 लोक होते, 7 लोकांपैकी एकटे बाबासाहेब कसे लिहिले? तर एक TT कृष्णम्माचारी म्हणून व्यक्ती आहे, त्या TT कृष्णम्माचारीने बाबासाहेबांच्या भाषणामध्ये, ते भाषण आहे आणि त्यांचं वक्तव्य आहे, जेव्हा बाबासाहेबांनी सगळ्यात पहिलं भाषण दिलं होतं आणि ते पहिलं भाषण म्हणजे बाबासाहेबांची खूप त्या भाषणाची ख्याती झाली, खूप छान भाषण बाबासाहेबांनी तिथे दिलं होतं. आणि त्यानंतर ते TT कृष्णम्माचारी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर ही एवढी मोठी जबाबदारी कशी आली? तर यापैकी एक जो व्यक्ती होता तो अत्यंत आजारी होता, एक व्यक्ती मरण पावला, ती जागा भरण्यात नाही आली, एक व्यक्ती आजारी होता, ती जागा भरण्यात नाही आली, एक व्यक्ती अमेरिकेला जाऊन बसले होते, ते सुद्धा आले नाही. त्यानंतर 2 व्यक्ती दिल्लीच्या त्या एरियाच्या खूप दूर राहत असल्या कारणाने ते वारंवार येऊ शकत नव्हते आणि म्हणूनच सगळ्यात मोठी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावर पडली. आणि हे उत्तर आहे, हे आपल्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि प्रकाशन हे जे आहे 18 खंड 18 भाग 3 यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे, TT कृष्णम्माचारीचं त्याच्यावर लिहिलेलं उत्तर आहे. आपल्या सर्वांना ते माहित पाहिजे म्हणून ते सांगितलं तुम्हाला. त्यानंतर आपल्याला दिसते की हे गठीत झालं, त्यामध्ये बऱ्याचशा दुरुस्त्या होत्या. आता सगळ्यात पहिली जी दुरुस्ती म्हणजे पहिली नाही म्हणता येईल पण महत्वाची, जे उद्देशिका आता आपल्या मुलांनी पण इथे म्हटलेली आहे, त्या उद्देशिकेमध्ये आपल्याला दिसते की सगळ्यात पहिले आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया याने आपल्या उद्देशिकेची सुरुवात झाली. आता तिथे खूप सारे ज्या म्हणजे प्रॉब्लेम्स होते ते ठेवण्यात येत होते, त्याच्यावर विवचन होत होते, त्याच्यावर डिबेट्स होत होत्या आणि डिसिजन फायनल होत होता. आता इथे काय झालं, काही लोकांनी म्हणजे त्यापैकी HV कामत जे होते, HV कामत म्हणाले की ईश्वर का नाम लेकर हम भारत के लोग होना चाहिए. पहिले ईश्वरचं नाव पाहिजे आणि मग हम भारत के लोग पाहिजे. ठीक आहे. मग रोहिणी चौधरी म्हणून होत्या, त्या म्हणतात ईश्वर का नाम लाते ही है तो देवी का भी नाम लाना चाहिए. आता ती भक्त असेल तर ती म्हणाली की ईश्वरचं नाव आहे ना तर मग देवीचंही नाव लावा आणि मग लावा हम भारत के लोग. त्यानंतर शिप्पनलाल सक्सेना जे होते ते म्हणतात की ईश्वर आणि महात्मा गांधी हा दोघांचंही नाव इथं पाहिजे असं ते म्हणत. आणि मग ब्रजेश्वर प्रसाद जे आहे ते म्हणाले की महात्मा गांधीचं नाव या संविधानामध्ये सगळ्यात पहिले असायला पाहिजे. यामध्ये बराचसा विचार झाला, बरेचसे प्रश्न मांडले लोकांनी. हसीमध्ये पण खूप सारा म्हणजे हे म्हणालं याचं नाव घेता तर त्याचं नाव ठेवा, मग देवीचं नाव ठेवा, अशी मजाकही तिथे उडवण्यात आली, हसी मजाकही झाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यानंतर ते जे सांगितलं, त्यांनी सांगितलं तिथे की हा जो भारत देश आहे आणि ही भारत देशाची जी प्रस्ताविका आहे, कारण बरेचसे जण म्हणतात की ही प्रस्ताविका जी आहे ती नंतर ऍड करण्यात आली, पण बनली ही पहिलेच होती. जसं आपण घर बांधतो ना, घर बांधतो तर पाया पहिले बांधतो,
की या उद्देशिकेमध्ये किंवा संविधानामध्ये काय राहणार आहे हे पहिलेच ठरलं असेल का? पहिले त्यांनी एक मसुदा बनवला, कच्चा नाही का आपण प्लान बनवतो तसा बनवला, एक छोटी उद्देशिका जी बनवली त्या ठरावांप्रमाणे मग ते संविधान बनलं. पण संविधान पहिले ऍड झालं आणि उद्देशिका त्याच्यामध्ये नंतर ऍड झाली, पण ती पहिलेच बनलेली होती. आता या उद्देशिकेप्रमाणे आपल्याला दिसते की बाबासाहेबांनी सांगितलं की ही जी उद्देशिका आहे किंवा संविधान जे आहे हे आपण बनवलेलं आहे, भारताच्या लोकांनी बनवलेलं आहे, याचा स्रोत आपण आहोत. आणि म्हणूनच हे काही कोणत्या देवानी कोणत्या देवीने येऊन बनवलेलं नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिले हम भारत के लोक, आम्ही भारताचे लोक आणि वी द पीपल ऑफ इंडिया अशी भारताच्या उद्देशिकेची सुरुवात झाली. आणि आपल्याला दिसते की त्यामध्ये काही महत्वाचे शब्द घेतलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा होते तेव्हा काही 3 शब्द याच्यामध्ये नव्हते. ती अमेंडमेंट 42व्या अमेंडमेंट मध्ये 3 शब्द ऍड करण्यात आले. त्याच्यामधलं एक होता जो सार्वभौम आहे, समाजवादी आणि इंटेग्रिटी म्हणजे बंधुत्व. हे जे शब्द आहे ते नंतर ऍड करण्यात आले. आता सार्वभौम म्हणजे काय आहे? आपला भारत देश जो आहे पहिले तो इंग्रजांच्या अधीन होता, इंग्रजांचं त्यांना ऐकावं लागत होतं सगळं. तर सार्वभौमचा अर्थ असा आहे की आता याच्या नंतर हे संविधान देण्याच्या नंतर भारत देशाचे जे काही इंटरनल मॅटर्स राहतील यामध्ये बाहेरचे लोक येऊन बोलणार नाही. सगळा जो काही डिसिजन होईल तो आतमधल्या आतमध्ये होईल, बाहेरचे लोक त्याच्यासाठी जबाबदार राहणार नाहीत असं त्याच्यामध्ये ठरलं. त्याला म्हणतात सार्वभौम म्हणजे संपूर्ण प्रभुत्व संपन्न आपण त्याला म्हणू शकतो. समाजवादी शब्द त्याच्यामध्ये टाकण्यात आला. समाजवाद जे आहे, आता बाबासाहेबांनी साम्यवाद आणि समाजवाद हे दोनही वाद सांगितले आहेत. साम्यवाद म्हणजे आपण म्हणू शकतो की कम्युनिस्ट जे आहे तर बाबासाहेबांनी ते पण नाकारलं. कम्युनिस्टचं म्हणजे असं होतं की भांडवलशाहीचा एक वर्ग आणि एक जो शोषित असतो तो वर्ग, तर जे सगळे अधिकार आहेत ते शोषितांना मिळालेच पाहिजे आणि बाकीचे खाली, तर म्हणजे एक कोणीतरी वर आणि एक कोणीतरी खाली. तर बाबासाहेबांनी कम्युनिस्ट जे आहेत तो मार्क्सवाद जो आहे तो तर पहिलेच नाकारला होता आणि समाजवादाचंही थोडं त्याच्याच प्रमाणे होतं. पण बाबासाहेबांनी दोन्ही जे आहे त्यापैकी पूर्णतः घेतलं नाही, थोडं हे आणि थोडं ते असं करून समाजवाद बाबासाहेबांनी सांगितला. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल असं सांगू शकतो की समाजवाद जर आपल्याला एखादी एक्झाम्पल म्हणून सांगायचं असलं तर सगळ्याच लोकांना सोबत घेऊन चालणं, कोणी एक नाही. आता जर आपल्याला एखाद्या झाडाची सावली पाहिजे असली तर कोणत्या झाडाखाली आपण जाऊ? जो झाड एकटाच वाढतो, जसं की बांबूचं झाड आहे. बांबूचं झाड एकटंच सरळ वाढते, त्याला सावली असते का? त्याला सावली नसते. पण एखादं पिंपळाचं झाड घ्या, पिंपळाचं झाड असंही वाढते आणि त्याची रुंदी असते, तर ते सर्वांना सावली सुद्धा देते. म्हणजे सगळ्यांना त्याची सावली मिळणं, म्हणजे हे एक्झाम्पल दिलं की आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हे समाजवादाचं एक प्रतीक आहे आणि समाजवाद त्यामध्ये नंतर हा शब्द ऍड करण्यात आला. त्यानंतर धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्या प्रस्ताविकेमध्ये ठेवला आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येकाचं कोणता ना कोणता धर्म असतो. या देशामध्ये सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, विचारांचे लोक राहतात. सगळ्यांचा एक धर्म आहे. पण बाबा धर्म आहे, तुमची पूजा अर्चना आहे, जे काही आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये करा, आपापल्या घरामध्ये करा, आपापल्या मंदिरामध्ये जाऊन करा. पण आपल्या देशाचा कुठलाही एक धर्म राहणार नाही. आपला जो देश आहे तो धर्मनिरपेक्ष आहे, कोणत्याही धर्माशिवाय आहे. हा शब्द तेव्हाच बाबासाहेबांनी ऍड केला होता. आता या शब्दालाही बदलवण्यात येत आहे, त्याला आता पंथनिरपेक्ष असं करत आहे. काही पुस्तकांमध्ये ते दिलं सुद्धा आहे, तर आपण त्याकडे लक्ष ठेवावं. धर्म म्हणजे काय असतो? धर्म म्हणजे एक आपण म्हणू शकतो जसा बुद्धिस्ट धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, हिंदू धर्म आहे. आणि पंथ म्हणजे त्याच्यातले आतमधले प्रकार. पंथ म्हणजे धर्म नाही होत ना, वेगळा आहे. तर या
भारताच्या या प्रस्ताविकेमध्ये आपल्याला धर्मनिरपेक्ष लिहून होतं, पंथनिरपेक्ष नाही. त्यानंतर लोकशाही. आता लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य है ना, बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल, ही अब्राहम लिंकननी केलेली व्याख्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते की रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या सर्वांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये जे आमूलाग्र बदल घडून येतात, क्रांतिकारक जे बदल घडून येतात, त्याला, त्या व्यवस्थेला लोकशाही असं म्हणतात. आता ही लोकशाही, डेमोक्रेसी आपल्याला कोलमडून पडताना दिसत आहे. आज आपण भारतीय गणराज्याचे 75 वर्ष साजरे करीत आहोत आणि भारतीय संविधानाला सुद्धा 75 वर्ष झालेले आहेत. 75 वर्ष झाल्यानंतरही अशा कार्यक्रमांची आवश्यकता पडते. याला कारण, या कारणाचा जेव्हा शोध घेतो तेव्हा मग इतिहासात जावं लागतं. इतिहासामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या महामानवांनी, महानायकांनी काम केलेलं आहे त्याचा हा परिपाक आहे की आज भारतीय संविधान अस्तित्वात आहे. आज भारतीय संविधान या भारत देशामध्ये आलेलं आहे. भारतीय संविधान अस्तित्वात येण्याच्या आधी भारत देश कशावर चालत होता आपल्या सगळ्यांना माहिती असेल. भारतीय संविधान अस्तित्वात येण्याच्या आधी भारत देश मनुस्मृतीवर चालू होता आणि म्हणून इतिहासात जाणं आवश्यक आहे. या मनुस्मृतीचा उदय कसा झाला, त्याच्यावर पुन्हा क्रांती कशी केली बाबासाहेबांनी आणि आम्ही आज या उन्नत अवस्थेत कसा आहोत, त्याच्यासाठी इतिहासाचा मागोवा घ्यावा लागेल. अनेक जण म्हणतात की काय तोच तो इतिहास सांगता, तोच तो इतिहास ऐकून रटाळवाणं झालं असं वाटतं, असं सगळेजण म्हणतात. पण इतिहासाचा मागोवा घेतल्याशिवाय आम्ही आमची चळवळ समजू शकत नाही. आजही जे घडत आहे त्याला कारण इतिहास आहे. तथागत गौतम बुद्धांनी जी क्रांती केली ती सत्याची बाजू होती आणि सत्य म्हणजे काय या प्रश्नाभोवती तो संघर्ष पेटलेला होता. बाबासाहेब 24 सप्टेंबर 1944च्या भाषणात मद्रासला म्हणतात, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची प्रचार सभा होती. त्या सभेमध्ये बाबासाहेब म्हणतात की द हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट द हिस्ट्री ऑफ कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. आणि प्राचीन भारताचा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास या ग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणतात की हा संघर्ष कसा आहे, बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला मरेपर्यंतचा संघर्ष आहे. वेद म्हणत होते की आम्ही जे म्हणू ते सत्य, वैदिक व्यवस्था म्हणत होती की जे वेदात लिहिलेलं आहे, जे वेदांमध्ये म्हटलेलं आहे ते सत्य. आणि या सत्याला नाकारण्यासाठी बुद्ध म्हणतात की जे आम्ही पंचेंद्रियाने तपासून पाहू शकतो ते सत्य. हा झगडा चाललेला होता. हा ऐतिहासिक झगडा आहे पण त्याची परिणिती आज भारतीय संविधानामध्ये झालेली आहे. म्हणून हा झगडा समजून घ्यायला पाहिजे. तर बुद्धांनी सर्वात आधी ही क्रांतीची ठिणगी पाडली आणि त्या वैदिक व्यवस्थेला चॅलेंज केलं. अनेक लोक, आजचेही लोक म्हणतात की बुद्ध हे फक्त शांतीचे प्रतीक आहेत. पण बाबासाहेब क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये लिहितात की बुद्ध हे फक्त शांतीचे प्रतीक नव्हते, ते एक क्रांतिकारक होते. सर्वात आधी जर कुणी या जगामध्ये समाज सुधारणा केली असेल तर ती गौतम बुद्धांनी केली असं बाबासाहेब म्हणतात. किंबहुना बुद्धांचा इतिहास सांगितल्याशिवाय जगातील समाज सुधारणेचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही अशी मांडणी बाबासाहेब करतात. मग म्हणून आज बुद्ध तेवढेच प्रासंगिक आहे. या विषमतावादी वैदिक व्यवस्थेला छेद देण्याचं काम तथागत गौतम बुद्धांनी केलं आणि त्यांचं काम पुढे, त्यांचा विचार प्रचारित आणि प्रसारित या जगभरामध्ये करण्यासाठी नंतर आपण बघतो की मौर्य वंशामधले चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांचा फार मोठा वाटा आहे. 10 राजे झाले आमचे मौर्य राजे. त्याच्यापैकी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांचा इतिहास जर आपण बघितला
त्यांनी त्यांचं शासन म्हणजे जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन झालं त्यांनी हत्यार सोडले आणि त्यांनी म्हटलं की आता बुद्धाच्या विचारावर मी हा देश चालवेल, हा जम्बूद्वीप चालवेल. त्यांच्या साम्राज्याचा आवाका केवढा होता? जगामध्ये एवढा आवाका कोणाच्याच साम्राज्याचा नव्हता. अफगाणापासून इकडच्या बर्मापर्यंत इतका मोठा आवाका त्यांच्या साम्राज्याचा होता. आणि ते म्हणतात की मी आता हे माझं साम्राज्य लढाईने नाही तर मी हे बुद्धांच्या विचाराने हे माझं साम्राज्य चालवणार, माझं शासन चालवणार. त्यांच्या शासन जेव्हा सुरू झालं त्या शासन व्यवस्थेमध्ये त्यांनी बुद्ध मूल्यांचा अंगीकार केला. स्वतंत्रता, समता, बंधुता, न्याय हे 4 स्वर्णिम मूल्य त्यांनी त्यांच्या शासन व्यवस्थेत अवलंबिले. आणि स्वातंत्र्यता, समता, बंधुता, न्याय हे स्वर्णिम मूल्य अडॉप्ट करणे, स्वीकारणे म्हणजे वैदिक व्यवस्थेला झेप देणे होय. कारण वैदिक व्यवस्था स्वातंत्र्यता, समता, बंधुता, न्याय या मूल्यांना मानत नाही. आणि बुद्धांची ही मूल्य होती, तीच मूल्य चक्रवर्ती राजा सम्राट अशोकांनी त्यांच्या शासनात रुजवली. मग हे सगळं होत असताना त्यांच्या शासन व्यवस्थेत होम हवन बंदी झाली. ते बळी दिल्या जात होते. होम हवनामध्ये ती बंदी झाली कारण बुद्धांच्या विचारांना ते पटत नाही. आणि म्हणून वैदिक व्यवस्थेचे लोक चिडले कारण वैदिक व्यवस्थेमध्ये जो सामाजिक दर्जा उंच होता तो उंच याच्यासाठी होता की कारण ते पुरोहितवाद चालवत होते, पुरोहितगिरी करत होते. पुरोहितगिरी तेव्हाच सिद्ध होत होती जेव्हा कुणी होम हवन करेल, यज्ञ करेल किंवा यज्ञामध्ये बळी देऊन तो होम हवन पूर्ण होत असेल. तर त्यांचा सामाजिक स्तर याच्यामुळे होता की ते पुरोहितगिरी करत होते आणि म्हणून समाजात त्यांना उंच स्थान होतं. आणि हे त्यांच्या समाजातलं असलेलं उंच स्थान चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या शासनामध्ये खाली आलं कारण आता होम हवन होत नव्हते, बळी जात नव्हते. चीड निर्माण झाली वैदिक व्यवस्थेच्या मंडळींमध्ये, विषमतावादी व्यवस्थेच्या मंडळींमध्ये. आणि त्यांनी ठाणलं की हे चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाचं शासन आपण हाणून पाडलं पाहिजे. कारण त्यांचा सामाजिक दर्जा कमी झाला होता, सामाजिक दर्जा हीन झाला नव्हता. फक्त सगळ्या लोकांसोबत समान दर्जाची त्यांना वागणूक होती. पण विषमतावादी विचारसरणीचे लोक समतेला विरोध करतात, त्यांना सर्वोच्च स्थान या समाजात पाहिजे असतं आणि त्याच्यासाठी ते आजपर्यंत प्रयत्नरत आहे. त्यांनी ठाणलं की हे साम्राज्य पाडल्याशिवाय आम्ही पुन्हा आमचं उंच स्थान मिळवू शकत नाही. त्यांचा प्रयत्न सुरू झाला. प्रयत्न इथपर्यंत पोहोचला की नंतर 10वे राजे जे आपण बघतो चक्रवर्ती राजा सम्राट अशोकांचे जे 7वे नातू आहेत बृहद्रथ मौर्य यांची कपटाने हत्या होते आणि ती हत्या करून घेतात. ती हत्या करतात पुष्यमित्र शुंग. हा पुष्यमित्र शुंग या बृहद्रथ राजाची कपटाने हत्या करतो आणि बस त्याच्या काही काळामध्येच मनुस्मृतीचा उदय होतो. मनुस्मृती ही जी लिहिली गेली कोणत्या मनु ऋषीने लिहिलेली नाही. बाबासाहेब याबद्दल विश्लेषण करतात की मनुस्मृती कोण लिहिली हे नाव सुद्धा लपून राहिलं पाहिजे. म्हणून त्या सुमती भार्गव जो ओरिजिनल लेखक होता त्या मनुस्मृतीचा त्याचं नाव दडपल्या गेलं आणि मनुस्मृती म्हणजे एका मनु ऋषीनं ही स्मृती लिहिलेली आहे असं भासवल्या गेलं. आणि ओरिजिनल लेखक जो आहे सुमती भार्गव याचं नाव दडपल्या गेलं. म्हणजे कळलंच नाही पाहिजे कोणाला. आणि मनु हे नाव याच्यासाठी घेतलं गेलं कारण तेव्हाच्या काळामध्ये मनु या ऋषीचा एक आदर होता. मनु ही संज्ञा जी होती याचा एक आदर होता. ती आदरवाचक संज्ञा त्यांनी चोरली, ती घेतली आणि त्यांच्या त्या पुराणाला, त्या मनुस्मृतीला, त्या पुस्तकाला मनुस्मृती नाव दिलं. आणि त्याच्यानंतर मग देश आपण बघतो की या मनुस्मृतीच्या आधारावर 1950 पर्यंत चालू होता. आपण 2500 वर्षापूर्वीची गोष्ट करत आहोत. त्याच्यानंतर 1950 पर्यंत हा भारत त्या मनुस्मृतीवर चालत होता. आणि म्हणून आज त्या ऐतिहासिक बाबींची उजळणी करणे क्रमप्राप्त आहे. आपण म्हणतो की आताच म्हटल्याप्रमाणे जुन्या गोष्टी का, मग आपण जुन्या गोष्टी जुन्या बुद्धांना का आठवतो? जे जुने आमचे प्रतीक आहेत चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांचं चक्र बाबासाहेबांनी
जे धम्मचक्र आहे का बरं भारतीय राष्ट्रध्वजावर घेतलं, का बरं राष्ट्रपतीच्या खुर्चीच्या मागे ते लिहून घेतलं? हे बाबासाहेबांची देण आहे. बाबासाहेब म्हणतात, हिंदीचा 40वा व्हॉल्यूम वाचा, तिथे सांगितलंय बाबासाहेबांनी की मी प्रखर युक्तिवादाने हे सगळं करून घेतलं. भारतीय संविधान म्हणजे काही फक्त एक डॉक्युमेंट ज्याच्यावर हा देश चालला पाहिजे एवढंच नव्हे, तर त्याच्यात जगाने जे विचार मानलेले आहेत, ते बुद्धांचे विचार मानलेले आहेत, ते बुद्धांचे विचार त्या भारतीय संविधानामध्ये ओतप्रोत आहेत. म्हणून भारतीय संविधानाचा विरोध होतो. तर इतक्या जुन्या गोष्टी असूनही त्याच्यासाठी आठवाव्या लागतात. आणि जी जी प्रतीक आम्हाला बाबासाहेबांनी मिळवून दिली आहेत, ते प्रतीक जो इतिहास बाबासाहेबांनी उत्खनन करून दिलेला आहे, तो इतिहास पुन्हा दडपण्याचं काम आज होत आहे. म्हणून इतिहासाला उजाळा देणं आज क्रमप्राप्त आहे. बाबासाहेब त्यांच्या भाषणात सांगतात की जुसेप मॅझिनी नावाचा एक विचारवंत, जागतिक कीर्तीचा विचारवंत, बाबासाहेब सांगत आहेत हे की जुसेप मॅझिनी म्हणतो, ज्याप्रमाणे एखादा विचारवंत मरतो तसेच त्याचे विचार सुद्धा त्याच्या मृत्यूनंतर मरत नाही. विचारवंत मरतो पण त्याचे विचार मरत नाही. बाबासाहेब या जुसेप मॅझिनीच्या विचाराला खोडतात. जागतिक विद्वान, जागतिक विचारवंत, पण बाबासाहेबांचं अध्ययन कोणत्याही विचारवंतापेक्षा निश्चितच जास्त होतं. ते आपण बघणार आहोत. म्हणजे सेनाट, नेस्फिल्ड, रिस्ले किंवा भारताचे जे मानववंश शास्त्रज्ञ आहेत, केतकर, डॉक्टर केतकर, त्यांच्यापेक्षा कितीतरी उच्च दर्जाचं बाबासाहेबांचं विश्लेषण होतं, त्यांचा अभ्यास होता, अध्ययन होतं. तर जुसेप मॅझिनीचा विचार हा की विचारवंत मरतो पण त्याचे विचार मरत नाही. बाबासाहेब त्याचं हे विधान फोडतात आणि म्हणतात की ज्याप्रमाणे विचारवंत मरतो त्याप्रमाणे त्याचे विचार सुद्धा मरू शकतात. आणि बाबासाहेब उदाहरण देतात की धम्माचं पतन का झालं, धम्माचं पतन का झालं, जर विचार मरत नाही. धम्म हा विचार होता बुद्धांचा, त्याचं पतन का झालं. मग बाबासाहेब विश्लेषण करतात की ज्या प्रकारे एखाद्या झाडाला, एखाद्या रोपट्याला जिवंत ठेवण्यासाठी खत पाणी लागतं, त्याचप्रमाणे विचाराला जिवंत ठेवण्यासाठी सुद्धा प्रचाराचं आणि प्रसाराचं खत पाणी लागतं. म्हणून विचार सुद्धा मरू शकतात. आणि त्याचं उदाहरण देतात की धम्माचा विचार लोप पावला ना, त्याचं पतन झालं ना, हे ह्याच्यामुळे, कारण तेव्हा बौद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्या गेल्या होता आणि विचाराला जे प्रचार आणि प्रसाराचं खत पाणी ते बौद्ध भिक्खू देत होते त्यांना संपवण्यात आलं. म्हणून तो विचार संपला. म्हणून बाबासाहेब इशारा देतात की जुसेप मॅझिनीचं ऐकू नका, त्याचं मत फोडून काढतात की विचार सुद्धा मरू शकतात. आणि आम्हाला अलर्ट करतात की विचार पुढे पसरवत राहा तुम्ही, तेव्हा कुठे जिवंत राहतील. 4थी विश्व बौद्ध परिषद होती काठमांडू, नेपाळला, 20 नोव्हेंबर 1956. त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की चळवळीचा विचार हा समाजाच्या कर्णपटलावर नियमित आदळत ठेवला पाहिजे. एकदा सांगून होत नाही, वारंवार आदळत ठेवला पाहिजे. उदाहरणही देतात की विद्यार्थी फक्त एक दिवस किंवा काही काळ शाळेत जात नाही, त्याला तेवढी विद्या अर्जन करण्यासाठी शाळेत नियमित जावं लागतं. आणि आजीवन विद्यार्थी राहिला तर तो अध्ययन करत राहील आणि प्रचार आणि प्रसाराचं काम करत राहील. म्हणून विद्यार्थ्याचं सुद्धा उदाहरण देतात बाबासाहेब. इतिहास केवळ उदाहरण म्हणून नसतो, तर तो सावधगिरीचा इशारा असतो, असं बाबासाहेब त्या ऐतिहासिक बाबींकडे आमचं लक्ष वेधून घेतात. आणि ही ऐतिहासिक बाब का बरं महत्वाची आहे, या ऐतिहासिक बाबींवर आम्ही का प्रकाश टाकला पाहिजे, याचं एक जिवंत उदाहरण आज जे देशात घडत आहे. बुद्धांच्या विचारावर 1200 वर्ष राज्य चाललं. म्हणजे सगळ्या बौद्ध राजांची जर त्यांच्या शासनाचा कार्यकाळ जो आहे तो जर कॅल्क्युलेट केला तर 1200 वर्ष या बौद्ध विचाराने, या बुद्धांच्या विचाराने या देशावर, या जम्बूद्वीपावर राज्य केलं आहे. आज बुद्धांचा विचार अनेक राष्ट्रांमध्ये आहे. आपण या देशामध्ये 75वा संविधान दिवस साजरा केला आणि आज भारताच्या गणराज्याचे 75 वर्ष पूर्ण झाले आणि 76वा गणराज्य दिवस आपण आज साजरा करत आहोत. या निमित्ताने आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा, तसेच उपस्थित सर्वांना जय भीम.
सत्य म्हणजे काय आणि या देशामध्ये सत्याला लपवण्याचं काम हजारो वर्षापासनं फारच उत्तम प्रकारे या देशातले विषमतावादी लोक करत आलेले आहे. या देशाचा जो काही जुना रेकॉर्ड असतो ना, ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे, तर नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडिया म्हणून एक इन्स्टिट्यूशन आहे सरकारचं, तिथे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवलेले आहे. आणि माझा विषय तो असल्यामुळे आणि सामाजिक चळवळींशी जोडलं असल्यामुळे त्या संदर्भात मी कागदपत्र शोधली, मागितली. जवळपास 8 महिने लागून गेले मला कागद मिळायला मागितल्यानंतर. पण मी तिथनं ड्राफ्टिंग कमिटी होती, त्या ड्राफ्टिंग कमिटीचे मीटिंग्स व्हायच्या, बाबासाहेब त्याचे चेअरमन होते, तो त्याचा पूर्ण रेकॉर्ड काढला. माझ्याकडे सर्टिफाईड कॉपी पूर्ण उपलब्ध आहे. संपूर्ण संविधान सभेच्या मसुदा समितीच्या मीटिंग्स मध्ये एकही महिलेचं नाव मला आढळून आलं नाही. एवढंच नाही तर पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये सुद्धा मी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे डिबेट्स आहे तिथे सुद्धा बघितलं की असं काही कोणाची नेमणूक झाली होती का, तर त्या संदर्भात सुद्धा मला काही आढळून आलं नाही. ते आपले नाव बरोबर चालवतात. सावित्री यांनी शाळा उघडली होती ना, सगळ्यात जास्त कोणत्या महिला होत्या, ते बरोबर पुढे करतात. तर तिथे सुद्धा मला काही एक त्यांचं नाव सापडलं नाही. मग मी त्यांना ईमेल केला द हिंदूला, न्यूजपेपरला, की म्हटलं तुम्ही हे जे काही पाठवलं या महिलेचं नाव, त्याचा मला काहीतरी रेफरन्स द्या की तुम्हाला हे नाव कुठून मिळालं. मी पार्लमेंट मध्ये जाऊन बघितलं, नॅशनल आर्काइव्ह मध्ये ओरिजिनल रेकॉर्ड बघितला, मला कुठे त्या महिलेचं नाव सापडलं नाही. तुम्हाला कुठे सापडलं ते तरी मला सांगा निदान. आजपर्यंत त्याचं उत्तर आलं नाही. हा लढा आहे सत्याचा आणि प्रचाराचे बोंड खपे आणि मुक्याचे मोती लपे. हेच बुद्धिझमचं दमनाचं कार्य सुद्धा बाबासाहेब सांगतात. प्रभावी प्रचारक नाही. आता फक्त हिंदूशी लढत राहणं हा काही आमचा चळवळीचा भाग नाही. ते फक्त मला माहिती करून घ्यायचं होतं की माझ्या अभ्यासातनं काही सुटलं आहे का त्या संदर्भामध्ये, की मला माहिती नाही त्यांनी छापलं, पण त्यांनी काही पुरावा दिला नाही. परत एकदा मी द हिंदूला पूर्णपणे नकारत नाही, चुका सगळ्यांनी होतात, पण त्यांनी उत्तर द्यावं असं मी त्यांच्याकडनं अपेक्षा करत होतो, पण ते मिळालं नाही. तर ज्या ड्राफ्टिंग कमिटीच्या मीटिंग झाल्या त्याचं मी बघितलं. आमच्या काही कार्यकर्ता आहेत, विद्यार्थी मधल्या आयुषी लोखंडे आहे आणि सृष्टी पाटील आहे, या दोघांनी मला त्याची मदत केली पूर्ण डेटा काढायला. यामध्ये बघा, आम्ही म्हणजे मी दोघींनाही काम दिलं आणि मी तपासलं, आम्ही तिघांनी मिळून याच्यावर काम केलं. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे जे मिनिट्स ऑफ मीटिंग्स आहेत ते आम्ही पूर्ण चेक केले. टोटल 54 मीटिंगा त्यांच्या झाल्या. 54 मीटिंगचा रेकॉर्ड मिळतो. तर सगळ्यात पहिले बाबासाहेबांचं नाव दिसेल. 54 दिवस पूर्ण होते, ते एकही दिवस गैरहजर नाही. दुसरे श्री एन गोपालस्वामी अय्यर, ते 21 दिवस होते. श्री अल्लादी कृष्णा स्वामी अय्यर 31 दिवस होते 54 पैकी. के एम मुंशी 28 दिवस होते. सर बी एल मित्तल यांनी एकच दिवस अटेंड केली, मग रिझाईन केलं. ड्राफ्टिंग कमिटी मधनं यांनी रिझाईन केलं. श्री डी पी खेरतान यांचा मृत्यू झाला आणि मग या दोघांच्या जागेवर शेवटचे दोन श्री एन माधवराव आणि श्री टी टी कृष्णामाचारी या दोघांना तिथे अपॉइंटमेंट करण्यात आली. मग मौलवी सय्यद मोहम्मद सदुल्ला हे सुद्धा 35 दिवस उपस्थित होते. आणि ताईंनी मगाशी टी टी कृष्णामाचारी यांचा उल्लेख केला होता.
त्यांचं एकही दिवस त्या मिनिट्स मध्ये प्रेझेंटी दिसली नाही. ही आहे सत्यस्थिती. ही आहे सत्यस्थिती. इतका संघर्ष, इतकं परिश्रम बाबासाहेबांनी घेतलं. आपल्याला माहित आहे शाळेमध्ये जे शिकवतात विषय, 2-4 दिवस पोरग मधातलं गायब राहिला, त्याला काय समजते का पुढचं? मग यांची काय स्थिती असेल? तशी स्थिती होती. आणि म्हणून संविधान सभेमध्ये बोलताना सुद्धा लोकांकडे बरेचदा काही नसायचं. मी तोही डेटा काढला. संविधान सभेमध्ये जितके काही बोलले गेले ना, त्या शब्दांमध्ये त्यांचं सर्वे झालंय. आणि बाबासाहेब एकटे 2,67,000 शब्द बाबासाहेब एकटे बोलले. 7.2% बाबासाहेब एकटे बोलले संविधान सभेमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा, एकीकडे एक लोक असे म्हणत होते की संविधान सभेचे दार काय, तर खिडक्या सुद्धा आम्ही डॉक्टर आंबेडकर साठी बंद केल्या आहे, कुठल्याही परिस्थितीत डॉक्टर आंबेडकर संविधान सभेमध्ये निवडून येणार नाही. आणि दुसरीकडे त्या संविधान सभेद्वारे बाबासाहेबांना भारतीय संविधान मसुदेचा पहिले सदस्य बनवलं जातं आणि मग त्याच मसुदा समितीचं अध्यक्ष सुद्धा बनवलं जातं. मग जी लोकशाही आहे त्याच्याबद्दल चांगलाच भ्रम आमच्या समाजामध्ये पसरवून ठेवला आहे. काय तर आम्हाला वाटतं की आम्ही या देशामध्ये मत द्यायला जातो म्हणजे या देशामध्ये लोकशाही आहे. हा देश विश्वातला सर्वात मोठा लोकतंत्र आहे. झाला ते केव्हा म्हणत होते, जेव्हा मतदानाचं वय 21 वर्षापासून 18 वर्ष झालं. संविधानामध्ये पहिले 21 वर्ष होतं, मग 18 वर्ष झालं, तेव्हा एकदम काय झालं, 3 वर्ष वयोगटातले जितकेही नागरिक होते ते सरळ मतदार झाले आणि आपला देश लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणून उभारला. लार्जेस्ट. मग आमची विचार करण्याची शक्ती संकुचित करण्याचा हा एक प्रयत्न सारखा दिसून येतो की लोकशाहीची व्याख्या म्हणजे आम्ही विचार करतो लोकशाही म्हणजे काय, की आपण मत द्यायला चाललो आहो म्हणजे या देशामध्ये लोकशाही आहे. पण ते म्हणजे लोकशाही नाही आहे. बाबासाहेब लोकशाहीला एक जीवन जगण्याची पद्धती म्हणतात आणि काही महत्वाच्या गोष्टी त्या सांगतात. ते काय सांगतात की पहिली गोष्ट म्हणजे या देशामध्ये जर लोकशाही आली पाहिजे अशी वाटत असेल, लोकशाही आहे नाही ती निर्माण करायची आहे. संविधानाचा उद्देश आहे काय, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही ते बनवायचं आहे नाही. मग या देशामध्ये लोकशाही आणण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहे ते सुद्धा आम्ही बघितलं पाहिजे. पहिली गोष्ट काय गरजेची आहे की या देशामध्ये बाबासाहेब संविधान सभेमध्ये बोलले पण की या देशामध्ये जी सामाजिक व आर्थिक विषमता आहे, लोकांमध्ये जो एक गुट आहे त्याच्याकडे इतकी धनसंपत्ती आहे आणि एक असा वर्ग आहे की त्याला खायला सुद्धा नाही मिळत, तर ही जी विषमता आहे ही विषमता संपल्याशिवाय या देशामध्ये लोकशाही निर्माणच नाही होऊ शकत. दुसरी गोष्ट बाबासाहेब म्हणतात की मजबूत विपक्ष असायला पाहिजे आणि ते या देशाच्या मीडियाला जास्त जबाबदारी देतात. काय की मीडियाचं काम आहे की प्रश्न विचारणं, पण तेव्हाचाही मीडिया तसाच होता, धंदा करायसाठी, ते पेपर चालवायसाठी किंवा आपलं बिझनेस चालवायसाठी पैसा जो मिळतो तो सरकारकडून मिळतो म्हणून सरकारच्या फेवरनी बोलायचं. जर सरकारच्या विरोधात बोललो तर काम मिळणार नाही, पैसा मिळणार नाही आणि त्यांचा चॅनल चालणार नाही. म्हणून एक अपोजिशन म्हणजे विरोधी गट असणं खूप गरजेचं आहे. विरोधी गट म्हणजे फक्त राजकीय पक्षच नाही तर आपल्याकडे मीडिया सुद्धा आहे, तो सुद्धा विरोधी बोलायला असायला पाहिजे. नाहीतर आजकाल आम्ही बघतोय, काय बघतोय, लावा न्यूज चॅनल, कोण काय बोलतो हे सगळ्यांना दिसून पडेल. तिसरी गोष्ट, या देशामध्ये
कायद्यापुढे समानता असायला पाहिजे आणि तसंच प्रशासन मध्ये सुद्धा समान ट्रीटमेंट, समान वागणूक मिळायला पाहिजे. तर आम्ही बघतो की सरकारी कार्यालयामध्ये जा तर वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी वागणूक मिळतं. कुणाला काय वागणूक मिळतं, कुणाला काय वागणूक मिळतं. या देशामध्ये बरेचदा असं झालेलं आहे की ज्या वेळेस या देशामध्ये बहुजनांच्या स्त्रियांवर अत्याचार होतात, साधी FIR सुद्धा रजिस्टर केला जात नाही. महिने लागतात, सुप्रीम कोर्टाचे आदेश होतात, तेव्हा जाऊन कुठे या देशामध्ये बरेचदा या देशातील बहुजन स्त्रियांवर अत्याचाराच्या विरोधात FIR रजिस्टर होते. मग तुम्ही आम्ही कुठे जावं? या देशाचे आम्ही नागरिक, या देश चालवायला ज्या संस्था निर्माण केल्या आहे त्या संस्थांमध्ये जर आम्हाला समान वागणूक मिळत नसेल तर मग या देशामध्ये लोकशाही आहे असं म्हणता येत नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की कायद्यापुढे समानता आणि जे काही ऑफिसेस आहेत, पब्लिक ऑफिसेस, तिथे सर्वांना एक समान ट्रीटमेंट मिळायला पाहिजे. आम्ही चालता फिरता संविधान मेळा घेऊन निघालो होतो तर अमरावती रोडवर एक अशी जागा होती, तिथे काही कार्यकर्ता आम्हाला भेटले. म्हणाले ज्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर झाला, मी काही इथे राजकीय भाषण करत नाही, मी संविधानावर बोलतोय, ते लोक म्हणाले बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आपले सामाजिक कार्यकर्ते बसलेले होते, ज्या दिवशी डिक्लेअर झाला तिथनं मार्च गेला आणि म्हणाले अगर इस देश में रहना होगा तो अमुक तमुक बोलना होगा. मग ते तक्रार द्यायला गेले तर तक्रार सुद्धा त्यांची घेतली नाही. का बरं? कारण की वरतून आदेश होते, म्हणाले ते म्हणाले मला की वरतून आदेश होते की यांच्या विरुद्ध तक्रार करायची नाही. ते ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये अनइक्वल ट्रीटमेंट जेव्हापर्यंत हे आहे, आम्ही असं म्हणू शकत नाही की या देशामध्ये लोकशाही आहे. मी नाही म्हणत, बाबासाहेब म्हणतात. मग कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, नैतिकता या संदर्भामध्ये सुद्धा बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब म्हणाले ना, however good a constitution may be, it is sure to turn out bad if those who are called to work it happen to be a bad lot, and however bad a constitution may be, it may turn out to be good if those who are called to work it happen to be a good lot. म्हणजे संविधान किती चांगलं असो, जर त्याला अंमलात आणणारे लोक वाईट असतील तर तो निश्चितपणे वाईट ठरेल. आणि तेच आहे बाबासाहेब म्हणतात की संविधान काय करतो, संविधान शरीराचा एक हाडाचा जो ढाचा असतो, स्केलेटन असतो, ते संविधान आहे. पण संविधानावर कारवाई करणारे लोक आहेत ते मास आहेत, ते कामं करतात. जर ते प्रॉपर नसतील तर संविधान या देशामध्ये लोकशाही निर्माण होऊ शकणार नाही.